हे बघा आमची होळी आता जळवली आहे। आम्ही पाया पडायला आलो, पूजा करायला आलो। तुम्ही पण पाया पडून घ्या, पूजा करून घ्या। हॅपी होळी। एसके कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पुरणपोळी बनवूया, होळी आहे म्हणून गोडधोड काहीतरी पाहिजे। पुरणपोळी बनवते। आता मी डाळला 3 पाण्याने चांगलं धुवून घेतलंय। त्याच्यात टाकूया आपण हळद, हळद टाकून शिजवली ना पचायला बरं पडतं ते। हळद घातली, आपण थोडंसं तेल घालूया। डाळ उतून जात नाही तेल घातलं ना। याला मिक्स करून घेऊया चांगलं। आपण कुकर लावूया। याला 4-5 शिट्ट्या घेऊया आपण, मस्त शिजवून घेऊया। आता मैद्याचं पीठ घेतलंय मी, अर्धा मैदा, अर्धा गव्हाचं पीठ। आता हा मैदा घेतला मी मोठी वाटी भरून। आता गव्हाचं पीठ घेते, चाळून घेऊया चांगलं। आता आपण हळद घालूया ह्याच्यात। मीठ घालते थोडंसं, गोडवामध्ये मीठ पाहिजे। करून घेऊया। घेतले घी होतोय, पोळी कशी नरम येईल म्हणून। करूया चांगलं, पिठाला चांगलं घी लावून घेऊया आपण। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया पीठ। पिठाला बघा असं चांगलं कुटून घेतलंय मी। आता पीठ झालंय आपलं मळून। आता तेलामध्ये भिजत घालते त्याला। आता याला आपण आपलं पुरण बनणार तोपर्यंत आपण याला भिजत घालूया। डाळ आपली छान शिजली आहे। मस्त शिजून गेली। आता याच्या पाण्याची आपण आमटी बनवणार, त्याच्यासाठी मसाला भाजते मी आमटी बनवायला। आता आपण डाळ पुरण बनवायला टाकूया। चालण्यानं पण चाळून घेऊ शकता तुम्ही। थोडंसं आहे म्हणून मी चाळत। डाळला मस्त असा चुरा डाळला असं चांगलं चेचून घ्यायचं चांगलं। पूर्ण पातळ व्हायला पाहिजे ते। हे बघा एकदम बारीक झाली आहे, चांगली घेटून घेतली आहे तिला पातळ। आता आपण गूळ टाकूया याच्यात। आता गूळ टाकूया आपण। पाव किलो डाळ घेतली तर पाव किलो गूळ, अर्धा किलो डाळ घेतली तर अर्धा किलो गूळ, म्हणजे गोडचं प्रमाण सारखा असतो।
इकडे मी मसाला भाजते आमटी बनवायला. कटाची आमटी पाहिजेलच पुरणपोळी बनवली म्हणजे. हे बघा चाळणी आहे माझ्याकडे, चाळणीवर मी पुरण काढते. मस्त लोणीसारखं पुरण निघतं. मग वर करून दाखव. असं पुरण निघतं खाली. कपडा पण नाही चेंज केला. इथे चण्याची डाळचे भज्या बनतात. मम्मीने अशा पुरणपोळी बनवलेल्या आहेत अशा प्रकारे. तुम्ही पण एकदा ट्राय करा जसं तिने सांगितलंय त्या पद्धतीने, आणि फॅमिलीसोबत शेअर करा, आणि असंच लाईक शेअर आणि सबस्क्रायबर आमचे वाढवत राहा. थँक्यू. हॅपी होली.